नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मायनी या ठिकाणी सिद्धनाथ यात्रेनिमित्त बैलगाड्यांचं ओपनचं मैदान पार पडलं. या मैदानामध्ये जवळपास 350च्या वर बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला होता. मित्रांनो, या मैदानामध्ये सेमी क्रमांक 2मध्ये बकासूरची हार झाली. ज्या प्रकारे बकासूरची हार झाली ते बैलाची हार ही कारणामुळे होत नाही, कोणत्या कुठेतरी माणसांची चुकी होते, सोडताना होते किंवा पहिऱ्याचं नियोजन फसतं, असं काहीतरी फसतं. तर मित्रांनो, बकासूरचा पहिरासुद्धा आज चांगलाच होता. पहिरा हा कळंबीच्या शंभूसोबत होता. शंभूसुद्धा चांगला बैल आहे मित्रांनो. पेटनाक्याच्या मैदानात शंभू आणि बकासूर चांगली गाडी पळाली होती. सेमीला, गटाला आणि फायनललासुद्धा गाडी खूप छान पळाली. पण थोड्याशा पब्लिकच्या ह्याच्यामुळं किंवा बकासूरला कोणीतरी दगड मारला, त्यामुळे गाडी थोडीशी फॉल झाल्यामुळे तिथं उत्तेजनाचा क्रमांक आला. पण आज मित्रांनो, नियोजन मायनीमध्ये एकदम बेस्ट होतं आयोजकांचं. म्हणजे संपूर्ण मैदानाला बॅरिगेटिंग असेल किंवा पब्लिक रोखण्यासाठी कार्यकर्ते असतील, हे नियोजन एकदम परफेक्ट होतं. आणि बकासूर सेमी क्रमांक 2मध्ये होता. गट सुट्टा काढला, सेमी क्रमांक 2मध्ये होता आणि 6 नंबर तासावर बकासूरची गाडी होती. आणि मित्रांनो, बऱ्याच वेळा हीच गोष्ट बकासूरच्या सोबत सारखी होते की डाव्या साईडनं जर पब्लिकला गाडी लागली तर प्रत्येक वेळी बकासूरला डावीनं घातलं जाते. आता बकासूरसोबत डावीनं पब्लिकला पळणारा पैरा मिळत नाही का काय होतं आहे ते मला काही समजत नाही आहे. शंभू पळतो चांगला पब्लिकनं डावीनं. तर डावीला त्यांनी काय नवीन प्रयोग केला, पुसेगावच्या मैदानासाठी ह्यांची काही तयारी आहे, जर डावीनं पळायची वेळ आली तर बकासूर पळेल, हे त्यांना बघायचं असेल, असं काहीतरी असेल. ज्या वेळी बकासूरला डावीनं घातला आहे त्यावेळी गाडी फॉल झाली आहे किंवा काहीतरी 1-2 अपवाद मैदानं सोडली तर बऱ्यापैकी मैदानांमध्ये गाडीनं डाव्या बाजूला बकासूरला घातल्यानंतर उजवीचा बैल बकासूरला पुरलाच नाही. त्यामुळं बकासूरच्या गाडीनं कायम मार खाल्लेला आहे. मग ते लारासोबत असो किंवा आदत लक्ष्मणरावसोबत असो किंवा सासवडच्या सोन्याबरोबर असो, प्रत्येक वेळी गाडीनं डाव्या साईडला जुंपल्यावर 4थ्या किंवा 5व्या नंबरवर गाडी उतरलेली आहे. आज पण तसं झालं मित्रांनो. बकासूरला डावीनं जुंपला आणि तुम्ही पाहिलंच आज निकाल कसा झाला. ते सेमीमध्ये हार झाली आणि जी सोबत गाडी होती MM ग्रुप पेटनाकाकरांचा छोटा राजा आणि दुसरा बैल होता जावेद मुल्ला तांबवेकरांचा सर्जा. हा दोन्ही बैल टॉपचे होते मित्रांनो. ती सुंदर गाडी पळाली आणि त्या गाडीने एका टांग्यानं निकाल घेतला. त्यानंतर मित्रांनो, फायनलमध्ये 7 गाड्या होत्या आणि फायनलसुद्धा राजा आणि सर्जा या जोडीनं सुट्टा निकाल घेतला. सुंदर मैदान पार पडलं मित्रांनो. राजा आणि जावेद मुल्ला तांबवेकरांचा सर्जा 1 लाखाचा मानकरी झाला. तर मित्रांनो, आज जे मैदान झालं मायनीमध्ये, त्यामध्ये बकासूरची जी काय हार झाली ते तुम्हाला आणखीन काय वाटतं, कोणत्या कारणामुळे झाली ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जर आवडला असेल तर, आणि लाईक करा. धन्यवाद.